असं म्हटलं जातं की धार्मिक दृष्टिकोनातून दैवी हस्तक्षेपाला जगामध्ये देवाची सक्रिय भूमिका म्हणून पाहिले जाऊ शकते. काय आपण दैवी हस्तक्षेप अनुभवलेला आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, काय आपणास असे वाटते की देवाचा हस्तक्षेप मनुष्याच्या जीवनामध्ये असावा? हो, हे खरे आहे की मनुष्याला अनेक प्रकारच्या गोष्टींना तोंड द्यावे लागते. अशा वेळी सर्वच गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे होतातच असे नाही. परंतु देवाला जर आम्ही ओळखले असेल तर आमची सुटका देव करतोच हा विश्वास आम्ही बाळगणारे असतो. आम्ही हेही विसरू नये की देव हा न्याय करणारा आहे. त्याला पीडितांची काळजी देखील आहे. प्रियांनो, या गोष्टी आम्हाला आजच्या अध्ययनात पाहायला मिळणार आहेत. म्हणून वेळ न दवडता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, 9व्या स्तोत्राचा जो विषय आहे तो आहे सैतानाचा मनुष्य. आम्ही पर्वताच्या शिखरावरून दुसऱ्या बाजूला आता खाली उतरणार आहोत, ज्यात 7 स्तोत्रे आहेत, जी आम्हाला भविष्यवाणीची गोष्ट सांगतील. अंतिम काळात वाचलेल्या यहुद्यांच्या छळाची झलक आणि पापी मनुष्याची झलक जो ह्या पृथ्वीवर अजून प्रगट व्हायचा आहे, त्यात आम्हाला पाहायला मिळते. स्तोत्र 9 आणि 10 फार घनिष्ठपणे जोडल्या गेल्या आहेत. मूळ भाषेत ह्या 2 स्तोत्रात इतके साधर्म्य आहे की ह्यांना सेप्टॉजिंट आणि वेलगेट भाषांतरात एकत्र ठेवण्यात आले आणि एकच स्तोत्र मांडण्यात आले. ही स्तोत्र मुथ लेबेन या रागावर गावयाचे दाविदाचे स्तोत्र आहे. आता ह्या शब्दाचा अर्थ काय? ह्याचा अर्थ आहे पुत्राकरिता मृत्यू. हे स्तोत्र दाविदाशी संबंधित आहे, जो इस्रायलचा प्रसिद्ध गायक होता. काही लोक ह्या स्तोत्रात गोल्यातचा मृत्यू पाहतात, काही ह्या स्तोत्राचा संबंध बेशेबेच्या मुलाच्या मृत्यूशी लावतात. ह्याचाच अर्थ मुलाचा मृत्यू, प्रथम जन्मलेल्या. आणि मला वाटतं हे स्तोत्र जेव्हा इस्रायलांची मिसर देशाच्या गुलामीतून सुटका झाली, तेव्हा मिसर देशात प्रथम जन्मलेल्या सर्व पुत्रांचा मृत्यू झाला, तेव्हा जे काही घडले ते दर्शविते. ह्या स्तोत्राची सुरुवात स्तुतीने होत आहे. या स्तोत्राची मूळ भाषा हिब्रू आहे व हिब्रू भाषेतील अक्षरांच्या क्रमाप्रमाणे या स्तोत्राच्या ओळींची सुरुवात आहे. 9व्या स्तोत्राची सुरुवात स्तुतीने होत आहे. पहिली 2 वचने आपण वाचूया. मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन. मी तुझ्या ठाई हर्ष व उल्हास पावेन. हे परात्परा, मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन. श्रोत्यानो, स्तोत्र 7 सुद्धा स्तुतीने सुरू झाले होते. याही स्तोत्रामध्ये जे येऊ घातलेले ख्रिस्त राज्य आहे त्याच्या अपेक्षेमध्ये केलेली स्तुती आहे. जेव्हा मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू स्वतःचे शांतीचे व न्यायाचे राज्य स्थापित करायला येईल, तेव्हा काय परिस्थिती असेल त्याचे वर्णन केल्या गेले आहे. पुढच्या म्हणजे भविष्यातल्या सुटकेच्या आशेतून निर्माण झालेले हे स्तुतिगीत आहे आणि त्या काळात पृथ्वीवरील सर्व लोक या स्तुतिगायनात सामील होतील. याच गोष्टीचे सुंदरसे चित्र आम्हाला पवित्र शास्त्रातील प्रगटीकरणाच्या पुस्तकात सापडते. त्यामध्ये इस्रायल देशातले अनेक विश्वासणारे व 24 वडील देवाची मोठी स्तुती आराधना करीत आहेत असे चित्र रेखाटलेले आहे. स्तोत्रसंहिता 9 अध्याय 3 आणि 4 वचनात दावीद काय म्हणतो ते आपण वाचूया. माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात, कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहे. तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस. श्रोत्यानो, पुन्हा एक वार
8व्या स्तोत्रामध्ये जे येशू ख्रिस्ताचे राज्य वर्णिलेले आहे, त्याची आम्हाला या ठिकाणी आठवण करून देण्यात आली आहे. आणि या ख्रिस्त राज्यामध्ये ख्रिस्ताच्या पायाखाली म्हणजे अधिकाराखाली सर्व काही असणार आहे. एका देवाच्या सेवकाने म्हटले, एक जण अधिक देव बरोबर बहुसंख्य. त्याला देव आपल्या बाजूने आहे की नाही याची काळजी नव्हती, पण आपण देवाच्या बाजूने आहोत की नाही याविषयी तो जागरूक होता. आणि आपण देवाच्या बाजूने असल्यामुळेच आपल्याला आपल्या वैऱ्यांवर विजय मिळू शकतो याची त्याला खात्री होती. स्तोत्रकर्ता देखील याच मताचा आहे. म्हणून तो मोठ्या आनंदाने व समाधानाने म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू माझा यथार्थ न्याय केला आहेस. मी अनेक लोकांना असे बोलताना ऐकते की परमेश्वराने माझा न्याय योग्य प्रकारे केला नाही. माझ्यावर अन्याय होत असल्याचे पाहूनही तो शांत बसला. माझे इतके नुकसान झाले तरी त्याने माझी काहीच मदत केली नाही. हे लोक स्वतःच्या चुकांकडे व त्यांच्या दुष्परिणामांकडे अगदी सहज दुर्लक्ष करून परमेश्वराला दोष द्यायला तत्पर असतात. त्यांना आत्मपरीक्षण करायला नको असते. आणि तसे जर त्यांनी केले तर आपण परमेश्वराच्या किती विरुद्ध, त्याच्या आज्ञेविरुद्ध वागलो हे त्यांना नक्कीच कळेल. परमेश्वर कधी चूक करीत नाही. तो पक्षपाती नाही व तो न्यायी परमेश्वर आहे. जर तुम्ही परमेश्वराच्या बाजूने असाल म्हणजे तुमचे वागणे त्याच्या आज्ञांना वचनांना अनुसरून असेल, तर माझी खात्री आहे की दाविदाप्रमाणे तुम्ही सुद्धा असेच म्हणू शकाल की परमेश्वराने माझा कैवार घेऊन माझा न्याय केला आहे. दावीद नंतर पुढे येऊ घातलेल्या न्यायाविषयी काय म्हणतो पहा, 5 आणि 6 वचनांमध्ये. तू राष्ट्रास धमकाविले आहे, दुर्जनांचा तू नाश केला आहे. तू त्यांचे नाव सदा सर्व काळासाठी पुसून टाकले आहे. वैऱ्यांचा समूळ नाश झाला आहे. त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे. जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवण देखील नाहीशी झाली आहे. श्रोत्यांनो, पुन्हा आणि पुन्हा पवित्र शास्त्र आम्हाला वेगवेगळ्या उतार्यांमध्ये देवाच्या येऊ घातलेल्या न्यायाचा इशारा देते. हा लाल कंदील आहे आणि परमेश्वराने मोठ्या कृपेने त्याच्या न्यायाच्या फार फार आधीच आम्हाला तो दाखवायला सुरुवात केली आहे. हेतू हा आहे की आम्ही आमचे मार्ग पडताळून पाहावेत, आमचे हृदय पारखून पाहावे. कारण जर ते येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने शुद्ध केलेले नसेल, तर आम्हाला निश्चितच देवाच्या भयंकर क्रोधाच्या दिवसाला म्हणजे न्यायाच्या दिवसाला सामोरे जावे लागेल. आणि त्यावेळेस आम्हाला कोणीही सोडवू शकणार नाही. कोणी म्हणेल न्यायाचा दिवस येईल तेव्हा येईल, त्याची काळजी मी आताच कशाला करू? पण अशा व्यक्तीने विचार करावा की समजा आजच रात्री त्याला मृत्यूने गाठले, तर पश्चातापाची वेळ त्याला मृत्यूनंतर मिळेल काय? निश्चितच नाही. मग मृत्यूनंतर एक दिवस त्याला त्या न्यायाच्या दिवसाला सामोरे जावेच लागेल. आम्हाला माहीत नाही की देवाच्या न्यायाचा दिवस आमच्या हयातीतील की आमच्या मृत्यूनंतरही अनेक वर्षांनी येईल. पण एक आम्हाला निश्चितपणे माहीत आहे की आम्ही जर ख्रिस्ताद्वारे देवाशी समेट केलेले नसू, तर आम्हाला देवाच्या न्यायाला सामोरे जावे लागेल. म्हणून इब्री लोकासपत्र 10 अध्याय आणि 22 वचनात पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. इब्री लोकासपत्र 10 अध्याय 22 वचन. म्हणून आपली हृदये दुष्ट विवेक भावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेली आणि आपले देह निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. आमच्या या आयुष्यातच आम्ही परमेश्वराच्या सन्निध चालावे हे आमच्या हिताचे आहे. दावीद या स्तोत्राच्या पुढच्या वचनांमध्ये देवाचे राज्य व नीतिमानतेचे सिंहासन स्थापले पुढे जाईल याविषयी बोलतो. आपण वाचूया स्तोत्रसंहिता 9 अध्याय 7 आणि 8 ही वचने. परमेश्वर तर सर्व काळ राजासनारूढ आहे. त्याने न्याय करण्याकरिता आपले आसन स्थापिले आहे. तोच जगाचा यथार्थ न्याय करेल. तो लोकांना खरा न्याय देईल. खरोखर आजच्या युगातल्या अनेक न्यायाधीशांच्या तुलनेत आमचा स्वर्गीय न्यायाधीश किती वेगळा आहे. तो आमचा न्याय विपरीत कधीही करणार नाही व आमच्या न्यायाला विलंबही तो लावणार नाही. होय श्रोत्यानो, हा आमचा न्यायाधीश पक्षपाती तर नाहीच, पण तुम्ही त्याला कोणतीही लाच लुचपतही दाखवू शकत नाही, देऊ शकत नाही. तुम्ही काही अपराध केला असेल तर तुमची केवळ क्षमेची प्रार्थना तो ऐकेल व तशा प्रार्थनेनेच केवळ तो तुमचा अपराध झाकेल. पण तुमच्या दानधर्माने किंवा पवित्र स्थानी केलेल्या वाऱ्यांनी तो संतुष्ट होणार नाही. असली लाज त्याला चालत नाही. त्याला भग्न
व अनुतप्त म्हणजे अपराधाविषयी खरोखर पश्चातापी अंतकरण हवे आहे. केवळ त्याच एका गोष्टीमुळे तो तुमचे अपराध झाकून टाकेल आणि तुमच्यावर झालेल्या अन्यायांचा तो नक्कीच न्याय करेल. म्हणून स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 146 अध्याय 7 आणि 9 या वचनांमध्ये म्हणतो. स्तोत्रसंहिता 146 अध्याय 7 आणि 9 वचन. तो जाचलेल्यांसाठी न्याय करतो. तो भुकेल्यांना अन्न देतो. तो बंदिवानास मोकळे करतो व यहोवा उपऱ्यांचे रक्षण करतो. तो अनाथ व विधवेला आधार देतो, परंतु तो दुष्टांचा मार्ग उलथापालथा करतो. होय श्रोत्यानो, आजसाठी आणि येऊ घातलेल्या ख्रिस्त राज्यासाठी हे वचन सत्य आहे. परंतु ख्रिस्त राज्य येण्यापूर्वी आमच्या जगाची नीतिमान लोकांची काय स्थिती होईल याची झलक या स्तोत्राच्या काही वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळते. 9 स्तोत्र 13 वचन आपण वाचूया. हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मला मृत्यूद्वारातून उठविणाऱ्या, माझा द्वेष करणाऱ्यांपासून मला झालेली पीडा पहा. दाविदाने परमेश्वराला एका सुंदर प्रकारे संबोधलेले आहे. तो त्याला मृत्यूद्वारातून उठविणारा असे नाव देतो. दाविदाचा हा वैयक्तिक अनुभव होता. अनेकदा मृत्यू इतक्या भयानक संकटांमधून, क्रूर शत्रूंपासून परमेश्वराने त्याची सुटका केली होती. केवळ परमेश्वरच आपल्याला मृत्यूमधून सोडवू शकतो हा दाविदाचा विश्वास आमचाही विश्वास होऊ शकतो. पण त्यासाठी नम्र अंतकरणाने ख्रिस्ताद्वारे प्रभू परमेश्वराकडे येणे आवश्यक आहे. कारण मृत्यूपासून आम्हाला सोडविणारी देवाची दया येशू ख्रिस्ताद्वारे आमच्यासाठी उपलब्ध आहे. 9 अध्याय 14 आणि 15 वचने आपण वाचूया. मग मी तुझी सारी कीर्ती वर्णीन. तू केलेल्या उद्धाराबद्दल मी सियोन कन्येच्या द्वारासमोर हर्ष करीन. राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत. त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत. श्रोत्यानो, आपल्याला माहीतच आहे की आजच्या मानवाने देवाच्या विरुद्ध बंड केले आहे. आणि देव नाही, आम्ही स्वतःच्या बुद्धी सामर्थ्याने व मनगटातील बळाने जगात शांती निर्माण करू शकतो असं मानवाला वाटतं. आम्हाला देवाची गरज नाही असला त्याचा दृष्टिकोन आहे. परंतु हा आजच्या मानवाचा, जगातल्या राष्ट्रांचा दृष्टिकोन फार फार घातक आहे. ही त्यांनी खणलेली अशी खाच आहे की ते स्वतःच त्यामध्ये पडतील. हीच कल्पना 16 आणि 17 वचनांमध्ये देण्यात आलेली आहे. प्रभुराया धाव माझ्या गुरुराया
9वा अध्याय 16 आणि 17 वचने. परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रगट केले आहे. दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतविले आहे. देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. स्वतः प्रभू देव येशू ख्रिस्ताच्या रूपाने पृथ्वीवर येऊन गेला. त्याने स्वर्गराज्याची घोषणा केली. जीवनाची भाकर लोकांना देऊ केली. खरा प्रकाश जगाला दाखवला. तरीही जगाने स्वतःचाच मार्ग अनुसरण्याचे ठरवले. म्हणून देवाचे वचन या वचनाद्वारे आम्हाला सांगते की या जगाचा न्याय झालेला आहे. हे एक फार 16वे वचन हे एक फार विलक्षण वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 17 ते 21 या वचनात या संदर्भात काय म्हटले ते आपण वाचूया. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 17 ते 21 वचने. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याचवर विश्वास ठेवीत नाही, त्याचा न्यायनिवाडा झालाच आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नामावर विश्वास ठेवला नाही. न्यायाचा निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. जो कोणी वाईट कर्मे करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कर्मे सदोष ठरू नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कर्मे देवाच्या ठायी केलेली आहेत अशी ती उघड व्हावी. हे पवित्र वचन श्रोत्यानो देवापासून आहे व ते पूर्ण झाल्याशिवाय देवाकडे परत वरती जाणारच नाही. पुढच्या वचनात दाविदाने गरजू लोकांविषयी सुंदर अभिवचन दिले आहे. 18व्या वचनात तो म्हणतो, कंगालांचे नेहमीच विस्मरण होणार नाही, दिनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही. आजच्या जगाला तर नेहमीच गरिबांचा विसर पडलेला असतो. पैशाचा ओघ पैशाकडे असतो आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात, गरीब अधिक गरीब होत जातात. परंतु ख्रिस्त राज्यामध्ये तसे होणार नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा न्यायीपणाचे शांतीचे राज्य स्थापन करायला येणार आहे. आणि याही काळामध्ये जे त्याचा धावा करतात, त्याची प्रतीक्षा करतात, त्यांना तो आधार दिल्याशिवाय राहत नाही. तो एखादे ऑफिस उघडणार नाही. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो ह्या पृथ्वीवरील कोणाला खुश करण्याकरिता उत्सुक नाही. तो जेव्हा प्रथम ह्या पृथ्वीवर आला तेव्हा पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता आला. आता दुसऱ्यांदा तो स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरिता येणार आहे. तो सर्व गरिबांच्या गरजा भागविणार आहे. त्याच्या दयेविषयीचा हा विश्वास व अनुभव स्तोत्रसंहिता 145 अध्याय 14 ते 17 या वचनांमध्ये व्यक्त झालेला आहे. स्तोत्रसंहिता 145 अध्याय 14 ते 17 वचने. परमेश्वर पतन पावणाऱ्या सर्वांस आधार देतो व वाकलेल्या सर्वांस उभे करतो. सर्वांचे नेत्र तुझकडे लागतात आणि तू त्यास त्याचा आहार वेळेवर पुरवितोस. तू आपली मूठ उघडून सर्व प्राणी मात्रांची इच्छा पुरी करतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायपर आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. खरोखर आमच्या गरजा मानव नव्हे तर परमेश्वर भागवतो. पुढे आपण 9व्या स्तोत्राची 19 आणि 20 वचने वाचूया. तो म्हणतो, हे परमेश्वरा उठ, मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नको. राष्ट्रांचा न्यायनिवाडा तुझ्या पुढे होऊ दे. हे परमेश्वरा त्यास दहशत घाल. आपण केवळ मर्त्य आहो असे राष्ट्रांना कळू दे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की राष्ट्रांचा न्याय अजून होणार आहे. मत्ते कृष्णवर्तमान 25 अध्याय 31 ते 46 या वचनांमध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने या न्यायाविषयी सांगितले आहे. त्यापैकी आपण 32वे वचन वाचूया. मत्ते कृष्णवर्तमान 25 अध्याय आणि 32वे वचन. त्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसा तो त्यास एकमेकांपासून वेगळे करेल. 9व्या स्तोत्रामध्ये आढळणारा देवहीन माणूस आम्हाला 10व्या स्तोत्रात सापडतो. असे वाटते की 9व्या स्तोत्राचा पुढचा भाग म्हणजे 10वे स्तोत्र आहे. 10व्या स्तोत्राची 1 ते 3 वचने आपण वाचूया. हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस? संकट समयी दृष्टीआड का होतोस? दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुखाने होरपळून जातो. ज्या क्लुप्त्यात ते योजितात
त्यातच ते सापडोत. कारण दुर्जन आपल्या मनातील हवेची शेखी मिरवतो. लोभिष्ठ मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानितो. या ठिकाणी दुर्जनांचे दोन वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. एकतर त्यांचा गर्व आणि दुसरे त्यांची बढाईखोर वृत्ती. हे लोक स्वतःला फार महान समजतात आणि त्यांच्या जीवनात देवाला स्थान नसते. स्वतःच्या सामर्थ्याविषयी, कर्तृत्वाविषयी, बलाविषयी ते खूप बढाई मारतात. परंतु त्यांना हे समजत नाही की त्यांचे जीवन, आयुष्य केवळ क्षणभंगूर आहे. ते एखाद्या मातीच्या भांड्याप्रमाणे आहे आणि त्यांनी कितीही बढाया मारल्या तरी वस्तुस्थितीमध्ये ते फारसे काही साध्य करीत नाहीत. या स्तोत्रामध्ये ख्रिस्तविरोधी म्हणजे सैतानाचे चित्र रेखाटलेले आहे आणि सैतानाचा स्थायी भाव म्हणजे गर्व व बढाईखोरपणा होय. पुढच्या वचनात म्हणजे स्तोत्रसंहिता 10 अध्याय 4थ्या वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, 10वा अध्याय 4थे वचन, दुर्जन नाकवर करून म्हणतो तो झडती घेणार नाही. देव नाही असाच त्याच्या सर्व विचारांचा सार. श्रोत्यानो, दुर्जनांच्या मते देव अस्तित्वात नाही, म्हणजे ते नास्तिक असतात. जग जशी विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दल प्रगती करीत आहे तसे जगाला वाटते की देवाची मानवाला गरज नाही व देव मानवाने स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेला आहे. देव व देवाच्या गोष्टी या सर्व कथा कल्पना भाकड कथा आहेत व त्या कल्पनांवर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे. आणि यामुळे आधुनिक माणसाला देव, त्याची प्रीती, त्याचे येशूच्या रूपात या पृथ्वीवर येणे आणि त्याचे मरण व पुनरुत्थान, त्याचा योग घातलेला न्याय या गोष्टी विश्वासपात्र वाटत नाहीत. परंतु हे मत तर ख्रिस्त विरोधाचे आहे व तो नास्तिक आहे. श्रोत्यानो, आम्हाला ह्या बाबतीत फार सावधान राहायचं आहे, गंभीर राहायचं आहे. दाविदाच्या काळात इतिहासात प्रथमच नास्तिक लोक दिसतात. सुरुवातीच्या काळात नास्तिक लोक नव्हते. जो आदामाला ओळखत होता त्याला नोहा ओळखत होता. कारण हे लोक सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात होऊन गेलेत. तेव्हा देवाचे अस्तित्व नाकारणे त्यांच्याकरिता अशक्य होते. जेव्हा 10 आज्ञा देवाने दिल्यात तेव्हा नास्तिकतेविषयी नाही, परंतु अनेक देवी देवतांच्या बाबतीत त्यामध्ये 2 आज्ञा दिल्या गेल्या आहेत. दावीद नास्तिकतेचा उल्लेख वारंवार करताना दिसतो. ख्रिस्त विरोधी अंतिम काळात नास्तिकतेने भरलेला राहील. गर्व व बढाईखोरपणाने पूर्ण भरलेला राहील. देव खरा व जिवंत देव अस्तित्वात नसता तर आज मी या कार्यक्रमाद्वारे तुमच्याशी बोलले नसते आणि आमची एकमेकांशी कधी पत्राद्वारे देखील भेट झाली नसती. जिवंत येशू ख्रिस्ताचे वचन आम्ही कदापि गाजवले नसते. ख्रिस्त विरोधाचे मन गर्वाने व बढाईखोरपणाने भरलेले आहे व तो नास्तिक आहे. 10वे स्तोत्र 5 व 6 ही वचने आपण वाचूया. त्याच्या युक्त्या सर्वदा सिद्धीस जातात. तुझे निर्णय त्याच्या अगदी दृष्टीपलीकडे उच्च असे असतात. तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कार टाकितो. तो आपल्या मनात म्हणतो की मी ढळावयाचा नाही, मी पिढ्यानपिढ्या ही विपत्तीत पडावयाचा नाही. श्रोत्यानो, ख्रिस्त विरोधाचे आणखीन एक वैशिष्ट्य हे आहे की तो आत्मसंतुष्ट असतो. तो आपल्या भरभराटीविषयी बढाई मारतो. त्याला देवाची गरज वाटत नाही. तुम्हाला नाही वाटत का की हे वर्णन आजच्या आधुनिक तथाकथितपणे सुधारलेल्या सुखवस्तू माणसाचे आहे? माझ्याजवळ सर्व सुखसोयी आहेत, मला देवाची काय गरज? असा प्रश्न विचारणारे बढाईखोर लोक तुम्हाला कधी भेटलेच असतील. आणि हे लोक असेही म्हणतात की देवदेव करणे आणि देवावर विसंबून राहणे हे तुमच्या मानसिक दुबळेपणाचे लक्षण आहे. या व्यतिरिक्त ख्रिस्तीविरोधी माणसाचे आणखीन एक लक्षण आम्हाला 13व्या वचनात वाचायला मिळते. 10वा अध्याय 13वे वचन, देवाला दुर्जन का तुच्छ मानितो? तू झडती घेणार नाहीस असे तो आपल्या मनात का म्हणतो? होय श्रोत्यानो, ख्रिस्त विरोधी देवाचे अस्तित्व नाकारतो आणि तो देवाला तुच्छ मानतो. हे काहीसे विचित्र वाटते की नाही? एकीकडे देव नाही असे म्हणायचे व दुसरीकडे देवाचा तिरस्कारही करायचा. म्हणजे या नास्तिक माणसाने आपल्या मनात देवाविषयी कटुता व तिरस्कार बाळगावा, यातच तो देवाचे अस्तित्व कबूल करतो हे सिद्ध होते. होय ना श्रोत्यानो? देव आहे व त्याचा झटून शोध घेणाऱ्यांना तो सापडतो आणि नास्तिकही देवाचा तिरस्कार करून एक प्रकारे देवाचे अस्तित्व कबूल करतो. पुढे आपण वाचले की ख्रिस्त विरोधी असेही म्हणतो की देव झडती घेणार नाही.
म्हणजे दुसऱ्या शब्दांमध्ये देव न्याय करणार नाही. त्यांची पूर्ण खात्री आहे की न्याय होणार नाही. आजकाल अनेक लोक देवाच्या अस्तित्वाला नाकारीत आहेत आणि जरी एखादे वेळेस त्यांनी त्याचे अस्तित्व कबूल केले तरी देवाचा न्याय आपल्यापासून दूर, फार दूर आहे व त्याची आपण कदर करायचे कारण नाही असे त्यांना वाटते. श्रोत्यानो, आपण जर त्यांच्यापैकी एक आहात तर परमेश्वर आज आपणाला सतर्क करीत आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील प्रश्नाचे उत्तर आहे ए. नवीन करारात 3 वेळा 8व्या स्तोत्रातील संदर्भ देण्यात आलेले आहेत. आजचा प्रश्न, देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे कोण आहेत? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियानो, आज आपण दाविदाने देवाच्या सार्वभौमत्वावर आणि जगावर न्यायाधीश म्हणून त्याच्या भूमिकेवर विचार मांडले आहेत. सुटका ही देवाकडूनच होते, म्हणून प्रार्थनेद्वारे होणाऱ्या सुटकेवर आमचा विश्वास असावा. तसेच आम्ही पाहिले की दुष्ट आणि देव यांच्यातील फरकावर दाविदाने कसा भर दिलेला आहे. दुष्टांचा अहंकार दैवी न्यायाकडे दुर्लक्ष करतो. प्रियानो, काय आम्ही देवाचे सार्वभौमत्व स्वीकारलेले आहे? काय देव पीडितांची काळजी घेतो यावर आमचा विश्वास आहे? आत्मपरीक्षण करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, होय प्रभूजी, सर्व सार्वभौमत्व तुझ्याकडं आहे आणि बापा, तू सर्व ज्ञानी देखील देव आहेस हे आम्ही जाणलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, आजच्या वचनांच्या द्वारे जे काही तू आम्हाला शिकवलेलं आहेस त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठसवण्यासाठी तुला विनंती करतो, प्रार्थना करतो बापा. या गोष्टी आमच्या अंतःकरणातून सैतानाने हिरावून घेऊ नये म्हणून तू आम्हाला विशेष करून तू सहाय्य कर. आणि प्रभूजी, आम्ही तुझ्या विश्वासामध्ये दृढ राहावं, योग्य गोष्टी करण्याकडे आमचा कल असावा आणि प्रभूजी, आमच्या प्रत्येक कृतीच्याद्वारे तुलाच गौरव मिळत राहावं यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. तू आमचा स्वीकार करतोस म्हणून आम्ही तुझ्या आभारी आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.